वंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है, इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है। नमस्कार। काल माननीय महसूल मंत्री निवडणूक ठरल्याचं चित्र तयार न करता आपण हे महाविकास आघाडीचे लोक हे खोटं मतदान झालं, मत चोरली वगैरे सांगतात आहे। आता याद्या लागल्या ना, संजय राऊतांनी 4 वार्डात जावं, त्यांच्या नेत्यांनी 4-4 वार्डात करून आता याद्या बघून घ्या, बरोबर आहे की नाही आहे। म्हणजे निवडणूक आयोगापेक्षा याद्या बघा ना, त्यांना तो अधिकार जाऊ द्या, पण निवडणुकीच्या काही याद्या लागल्या त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याची वेळ आहे। विधानसभेला वेळ होती ऑब्जेक्शन घेण्याची। तुमचे बूथ लेवल एजंट काय करतात? तुम्ही बूथ लेवल एजंट गठीत केले आहे ना, प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचा एक बूथ लेवलचा एजंट प्रत्येक बूथवर आहे, मतदार यादीवर आहे। तुम्ही आदेश काढा सर्व महाविकास आघाडी म्हणून की आमचे तिथे बूथ एजंट आहे, त्यांनी मतदार यादी चेक करा। आताही त्या ठिकाणी वेळ गेला नाही आहे, आताही मतदार चेक करता येतात। मतदार यादी चेक करायचं नाही आहे, मतदार यादीवर लक्ष द्यायचं नाही। मतदार यादी चुकल्या म्हणून सांगायचं, हारले तर बघायचं मत चोरी झाली। हा खोटारडेपणा काही चालणार नाही आहे। हे खोटारडेपणा नरेटिव्ह तयार करण्याचा एक प्रश्न एक या ठिकाणी वातावरण तयार केलं आहे आणि मला वाटतं हे निवडणुकीकडे जातील, पुन्हा फोटोग्राफी करतील। खरं काय आहे, मतदार यादीवर लक्ष दिलंय का देत नाही? यादी आली आहे बाहेर, जाऊन पहा संजय राऊतांनी 4 बूथवर, त्या कार्यकर्त्या जाऊन पहा मतदार यादीला। मतदार यादी ही तपासली पाहिजे आणि चुकीच्या माननीय नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी सांगितलं, कालच्या वार्तालापमध्ये सांगितलं की मतदार याद्या महाविकास आघाडीने चेक करावा। नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात महादुला नगरपंचायत आहे आणि नगरपंचायतमध्ये आता नव्याने इलेक्शन होत आहे। त्या इलेक्शनमध्ये अशा प्रकारे वार्ड क्रमांक 6 यामध्ये 150 लोकांचे नाव जे आहे ते 150 लोकांचे हे बाहेरील लोकांचे नाव आहे। आता त्यांनी सांगितलं की मतदार याद्या चेक करा। मतदार याद्या आता आम्ही चेक केल्या, मतदार याद्या चेक केल्यानंतर इथे सांगितलं की श्रीवास्तवनगरमध्ये आहे, जो वार्ड आहे श्रीवास्तवनगरमध्ये, त्या प्रभागामध्ये हे महादुल्याचे लोक कसे काय बाबा? तुम्हीच सांगता ना की एकीकडे म्हणता की मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या, चेक केल्या, आणि मतदार याद्या चेक केल्यानंतर अशा प्रकारे घोड आहे। आता ह्या घोड, आता तुम्ही सांगा की ह्या मतदार याद्या महादुल्यातील लोकांची नाव, ज्या वार्डातले लोक राहतात त्या वार्डातल्या लोकांचे नाव नाही। एकीकडे सांगता की आपण अशा पद्धतीने काही मयत झालेले आहेत, त्या मयत लोकांचे पण नाव आलेले आहेत, मयत लोकांचे पण नाव आहे 25-30 लोकांचे, आणि हे 150 लोकांचे हे वेगळ्या पद्धतीने नावे आलेले आहे। आम्ही इथून शॉर्टिंग केलेले आहे आणि आपणच सांगता की बाहेरील व्यक्ती चेक करा। तर चेक केला, आम्ही चेक केल्यानंतर आपलेच पीए कोराडीत राहतात, ह्या कोराडीत आहे आणि त्यांचे नाव ह्या कोराडी श्रीवास्तवनगरच्या वार्ड क्रमांक 7 मध्ये नाव आलेलं आहे। म्हणजे याच्यात अर्थ मतदार याद्यामध्ये घोळ आहे म्हणजे हे क्लिअर होत आहे ना। आणि तुम्ही सांगता की एकीकडे की मतदार याद्या महाविकास आघाडीने चेक करावं, बूथ एजंट ठेवले, तर बूथ एजंट ठेवले ना, आमचे कार्यकर्ते चेक करून राहिले ना। आता तुम्ही सांगा का नागपूर जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री या, तुम्ही ना मतदार याद्या चेक करण्यासाठी फक्त 4 दिवस दिले। 4 दिवस दिल्यानंतर आता लोक सर्व चेक करून राहिले, आमचे कार्यकर्ते जे काँग्रेस पक्षाचे असेल। अशा प्रकारे हर वार्डामध्ये मतदार याद्यामध्ये घोळ आहे। मग तुम्ही सांगा बावनकुळे साहेब, तुम्ही एकीनं जे रेटून बोलता, रेटून बोलू सांगता, आम्ही बी रेटून बोलून सांगतो ना की ह्या मतदार याद्यामध्ये कशा प्रकारे घोळ आहे। महादुला नगरपंचायतचे इलेक्शन आहे, 4 दिवस देत आहे आणि 4 दिवसानंतर आता कोण ऑब्जेक्शन घेणार? त्या ऑब्जेक्शन मध्ये तुम्ही न सांगितलं का व्होटर आयडी लागेल, त्याच्या लोकांची सही लागेल, त्याची सही लागल्यानंतर ते आक्षेप घ्या। म्हणजे त्या माणसाला आक्षेप घेणं म्हणजे याचा अर्थ की हे काम प्रशासनाचे काम आहे आणि प्रशासनाने त्यांच्या घरी जाऊन एक मतदाराला विचारायला पाहिजे। अशा प्रकारे महादुला नगरपंचायतच्या प्रभाग वाईज मध्ये पुष्कळ काही घोळ आहे। मतदार दुसऱ्या वार्डात राहतात आणि 3ऱ्या वार्डात नाव आहे।
अशा प्रकारे अगर घोड होईल तर काय निवडणूक लढणार? ते निवडणूक जे उमेदवार असतात त्या उमेदवाराला नाव पाहता पाहता नाकीनऊ झालेले आहे. अशा पद्धतीनं महादुला नगर पंचायत मध्ये मतदार याद्यामध्ये घोड आहे साहेब. आणि जे तुम्ही सांगता ना कामठी विधानसभेमध्ये परफेक्ट घोड झालेला आहे हे राहुल गांधी सांगत आहे. जो तुम्ही म्हणता महाविकास आघाडीचे संजय राऊत बोलत आहेत बरोबर बोलत आहे. अशा पद्धतीने तुम्ही सांगा साहेब आता आम्ही काय करावं? आता जे उमेदवार उभे राहतील त्या उमेदवारांना पूर्ण उमेदवार चेक केलेले आहे आणि तुमच्याच मतदारसंघातले लोक हे कोराडीतल्या लोकांचे नाव आहे बघा इथे अनुक्रमांक 885 मतदार यादीचे महेश गुरुले हे कामठीमध्ये राहतात आपला कोराडीमध्ये राहतात. यांच्या महादुला नगर पंचायत मध्ये नाव आहे. आता यांचे ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्यांचे आधार कार्ड लागते त्यांची सही लागते. आम्ही कसं त्यांचे आधार कार्ड घ्यावा? आणि तुमच्या पक्षातले लोक आहे म्हणजे याच्यात अर्थ की महादुला नगर पंचायत मध्ये अशा प्रकारचे पुष्कळ काही घोड आहे. म्हणून आपणच सांगावं आणि वेळ कमी दिलेला आहे आणि उद्या सोमवार आहे. सोमवार लास्ट दिवस आहे. मग उमेदवार जे असतील ते उमेदवार आता कुठे कुठे नाव चेक करतील साहेब. म्हणून म्हणतो की कामठी तालुक्यामध्ये महादुला नगर पंचायत ही नगर पंचायत आहे. यामध्ये मतदार याद्यामध्ये घोड झालेला आहे यावरून पूर्ण दिसून येते. जय भीम जय शिवराय. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.